हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेद एज्युकेशनल अकॅडमी. सो या लेक्चरमध्ये आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत. हा कोर्स स्पेशली अशा मुलांसाठी आहे ज्यांची बॅकलॉगची एक्झाम नोव्हेंबर एंडला युनिव्हर्सिटीने ठेवलेली आहे आणि ही एक्झाम पूर्णपणे MCQ टाईप होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि त्यांनी हे डिक्लेअरही केलेलं आहे. सो मुलांना थोडी वेगळ्या प्रकारे तयारी करायची गरज आहे यावेळेला. ती तयारी कशी करावी, मुलांना खूप प्रश्न आहेत मनात की सर कसा स्टार्ट करू स्टडी करायला, नक्की काय स्टडी करू, नक्की कुठला भाग स्टडी करू. तर हे या आपण कोर्समध्ये सगळं डिस्कस करणार आहोत आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करायचे प्रयत्न करणार आहोत. आता हे बघा, जसं आपण मेकॅनिक्समध्ये बघत आलेलो आहे की एखादा क्वेश्चन येतो पेपरला, तो क्वेश्चन आपल्याला शेवटपर्यंत सॉल्व्ह करायचा असतो, सगळं आन्सर फाइंड करायचे असतात, जवळपास एक एक दोन दोन पानं भरतात, त्यानंतर आपल्याला ते आन्सर मिळतं. MCQ मध्ये असं नाही होणार आहे. तुम्हाला स्मार्टली ते आन्सर पकडायचं आहे. तुम्हाला खूप जास्त कष्ट करायचे नाहीये, खूप जास्त सॉल्व्ह करायचं नाहीये. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे, कन्सेप्ट तिथे अप्लाय करायचे आणि आन्सर फाइंड करायचा आहे. ही गोष्ट असते सोपी, पण जर ती कन्सेप्ट तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे तुम्ही असा विचार करत असाल की एखादा क्वेश्चन आला, मी नेटवर सर्च करतो, आन्सर मिळून जाईल मला. पहिली गोष्ट आहे, पॉसिबल नाहीये, कारण ही प्रॉपर पद्धतीने एक्झाम होणार आहे असे युनिव्हर्सिटी म्हणतात. आणि सेकंड थिंग, M1 M2 M3 मेकॅनिक्स सारखे सब्जेक्ट असतात जे थेरोटिकल नसतात, अशा सब्जेक्टचे आन्सर तुम्हाला रेडिली अवेलेबल कधीच मिळणार नाहीत. यू हॅव टू सॉल्व्ह इट. आणि नेटवर सर्च करून ती कन्सेप्ट क्लिअर करणार आणि मग तुम्ही ते अप्लाय करणाऱ्याला खूप जास्त वेळ जाईल. सो वेळ आहे आपल्याकडे, 20-25 दिवसाची गॅप आहे. या गॅपमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पेपरमध्ये फक्त क्वेश्चन बघायचा, कन्सेप्ट अप्लाय करायची, आन्सर काढायचं. तुमचं डोकं तिथेच संपतं जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर असते. फक्त पुढे कालचेचं काम राहतं, कॅल्क्युलेटर वापरा, आन्सर करा. ओके, सो अशा प्रकारे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा हा क्रॅश कोर्स स्टार्ट करत आहोत. आपण स्टार्ट करणार आहोत सगळ्यात बेसिक चॅप्टरने, दॅट इज रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. आता बघा, ह्या चॅप्टर शिवाय अख्खं मेकॅनिक्स पूर्ण वीक राहतं. जे मुलं पहिला चॅप्टर मिस करतात, जे मुलांचा पहिला चॅप्टर वीक राहतो, ते मुलं मेकॅनिक्स मध्ये कधीच क्लिअर होऊ शकत नाहीत, बिकॉज इट इज द बेस्ट चॅप्टर. हा नाही जमला तर काहीच नाही जमलं. सो ज्यांचा हा चॅप्टर खूप जास्त वीक आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीने कळत नाहीये, त्यांनी हा लेक्चर खूप जास्त मनापासून समजून घेऊन ऐका. सो आपण स्टार्ट करूया बाय युझिंग रिझोल्युशन ऑफ फोर्स. ऍक्च्युली या चॅप्टरचं नाव कोप्लेनर फोर्सेस आहे, पण आपण ते फरक समजूया की आपण याला मुद्दाम रिझोल्युशन ऑफ फोर्सेस नाव दिलेलं आहे कारण आपल्याला टास्क रिझोल्युशन ऑफ फोर्स करायचा आहे या युनिटमध्ये. सगळ्यात पहिले काय बेसिक डेफिनेशन कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. कसं आहे, MCQ मध्ये एक डेफिनेशन देतील, ही डेफिनेशन कोणाची आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. सगळ्यात सुरुवातीला फोर्स. व्हॉट इज फोर्स? फोर्स इज अ एक्सटर्नल क्वांटिटी जी एखाद्या मोशनला प्रोड्यूस करू शकते किंवा डिस्ट्रॉय करू शकते. ओके, म्हणजे एखादी मोशन आहे, त्या मोशनला सुरू करायचं कामही तीच करते आणि थांबवायचं कामही तीच करते, त्याला आपण म्हणतो फोर्स. ओके, तर फोर्स इज एक्सटर्नल क्वांटिटी विच कॅन प्रोड्यूस और विच कॅन डिस्ट्रॉय द मोशन, त्याला आपण म्हणतो फोर्स. सो हे डेफिनेशन नोट करून घ्या आणि बेसिक डेफिनेशन हे सगळ्यांना माहितीच असणार आहे. सेकंड महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, दॅट 1 kg इज इक्वल टू 9.81 न्यूटन फोर्स. ही गोष्ट खूप जास्त वेळा आपल्याला वापरायला लागणार आहे अख्ख्या थ्रू आउट द सिलेबस. सो ही गोष्ट तुमची पहिले पार्ट पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टी पहिले क्लिअर पाहिजेत, आपण ह्या लेक्चरमध्ये त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. देन व्हॉट इज न्यूटन, किलो न्यूटन, मेगा न्यूटन, गिगा न्यूटन, टेरा न्यूटन. जसं आपण आता हार्ड डिस्क बद्दल बोलतो, पूर्वी KB असायच्या, मग MB झाल्या, GB झाल्या, आजकाल गिगाबाईट टेराबाईटच्या गोष्टी आलेल्या आहेत मार्केटमध्ये. तर हेच आहे सगळं ते. व्हॉट इज 10⁻³ दिस इज न्यूटन. न्यूटन इज अ सिंपल फॉर्म ऑफ फोर्स. देन दिस इज 10⁻³ दॅट इज किलो न्यूटन. 10⁻6 इट इज मेगा न्यूटन. देन 10⁻9 that is giganewton and 10⁻12 that is teranewton. So it's similar to kilobyte, megabyte, gigabyte and terabyte. So हे तीच कन्सेप्ट आहे, फक्त ही आपण न्यूटनला वापरायची आहे. सो हे जे आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, सगळ्यात पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरा पॉइंट येतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस. जितक्या पॉसिबिलिटीज आहेत क्वेश्चन येण्याच्या, त्या सगळ्या मी कव्हर करायचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावर काय क्वेश्चन येणार,
असेही क्वेश्चन विचारतात. आता जसं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतोय आपण, कॅरेक्टरिस्टिक्स फोर्सेस आर मॅग्निट्यूड, डायरेक्शन, नेचर आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. असेही क्वेश्चन येऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस. यापैकी कुठले तरी 3 देतील, एखादी चौथी कुठली तरी वेगळीच देतील. यू हॅव टू डिसाइड, यू हॅव टू सिलेक्ट. या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, हे बेसिक आहे मेकॅनिक्सचं. ओके, लेट अस से दिस इज अ फोर्स ऑफ 100 न्यूटन ऍक्टिंग ऍट 30 डिग्री फ्रॉम एक्स ऍक्सिस. या सगळ्या गोष्टी या फोर्स मध्ये कव्हर होतात. सगळ्यात पहिले मॅग्निट्यूड, ह्याचं मॅग्निट्यूड किती आहे? 100 न्यूटन इज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. डायरेक्शन, डायरेक्शन काय आहे? एक्स ऍक्सिस पासून 30 डिग्रीची डायरेक्शन आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स. नेचर, नेचर दोन प्रकारचे असतात, एक तर पुल नाही तर पुश. एक तर खेचायचं नाही तर ढकलायचं. सो ही खेचायची, हा खेचतोय. ओके, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशनला हा खेचतोय. सो इट इज द पुल नेचर. पुश नेचर कसं असेल? जर का पॉइंटच्या कडे तो चाललाय, पॉइंट कडे चाललाय, इट इज द पुश नेचर. अँड द लास्ट इज पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. हा जो ए पॉइंट आहे हा झाला त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो हे 4 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. द नेक्स्ट पार्ट इज डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टम्स ऑफ फोर्सेस. एखाद्या फोर्सची सिस्टीम दिली तर तुम्हाला ओळखता आली पाहिजे नक्की कुठली सिस्टीम आहे आपली. ओके, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करणार आहोत कोप्लेनर. आधी लिहून घेतो सगळ्या प्रकारच्या सिस्टीम. देन नॉन कोप्लेनर, कोलिनियर, नॉन कोलिनियर, then concurrent, non-concurrent, and then last is parallel. सो या 7 प्रकारच्या सिस्टीम्स आपल्याला माहित पाहिजे, प्रत्येकाचं महत्व माहित पाहिजे. एखादी सिस्टीम दिली, फोर्सेसची एक डायग्राम दिली, खाली 4 ऑप्शन देतील, ह्यापैकी कुठली आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्यापैकी कुठली सिस्टीम ती आत्ताची आहे. सगळ्यात पहिले कोप्लेनर. कोप्लेनरचं नावच सांगतंय कोप्लेनर म्हणजे एका प्लेनवर. सो लाइंग ऑन अ सिंपल वन प्लेन. थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं गेलं, हा बोर्ड आहे, या बोर्डवर मी जेवढे पण फोर्सेस काढीन, ड्रॉ करीन, असा 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 कसाही कुठल्याही प्रकारचा मी फोर्सेस ड्रॉ केला ह्या प्लेनवर, तर त्याला आपण कोप्लेनर फोर्सेस असं म्हणूया. कोप्लेनर फोर्स म्हणजे काय? द फोर्सेस लाइंग ऑन अ सेम प्लेन, त्याला आपण म्हणतो कोप्लेनर फोर्सेस. सो नोट करा तुम्ही. आणि जेव्हा कुठलीही गोष्टीचं डेफिनेशन क्रिएट कराल ना, तुमची स्वतःची डेफिनेशन क्रिएट करा. बुक मधली कुठलीही डेफिनेशन तुम्ही वाचून ती पाठ करायला जायचं नाही, त्याचा अर्थ समजला पाहिजे. थेरी देत नाहीये आपण, एमसीक्यू देतोय, तर तुम्हाला अर्थ महत्वाचा आहे, किती डेफिनेशन पाठ करणं याचं महत्व नाहीये. सो कोप्लेनर म्हणजे काय? लाइंग ऑन अ सेम प्लेन, कोप्लेनर. नॉन कोप्लेनर लगेच कॉमन सेन्स आहे. नॉन कोप्लेनर म्हणजे विच लाय ऑन अ डिफरंट प्लेन. फॉर एक्झाम्पल, हा बॉक्स आहे, या बॉक्सला टोटल 6 प्लेन्स असणार आहेत. या बॉक्सला टोटल 6 प्लेन्स असणार आहेत, बिकॉज इट इज टाइप ऑफ रेक्टेंग्युलर क्यूब. क्यूब आहे एक प्रकारचा. तर ह्या प्लेनवर एक फोर्स आला, एक ह्या प्लेनवर आला, एक ह्या प्लेनवर आला, एक खालनं आला, एक वरनं आला, एक साईडनी आला. प्रत्येक प्लेनला एक एक फोर्स आलाय आपण अजून करूया. तर ते सगळे फोर्सेसची जी सिस्टीम असेल ती असणार आहे नॉन कोप्लेनर. थोडक्यात जर एक मी क्यूब ड्रॉ केला, या क्यूबला 6 प्लेन्स असणार आहेत. एक फोर्स समजा इकडे आहे, एक वरनं आहे, एक इकडून आहे, एक राईटनी आहे, एक खालनं आहे. ही जी सिस्टीम असणार आहे दिस इज नोन ॲज नॉन कोप्लेनर सिस्टीम, बिकॉज the forces are not lying on the same plane, they are lying on a different planes. Then the next collinear. आता शब्दच आपल्याला सांगतोय, पाठ करायची गरज नाहीये. कोलिनियर, लिनियर म्हणजे काय? एका लाईनीत. को म्हणजे एका. सो एका लाईनीत जे फोर्सेस एका लाईनीत असतील त्यांना आपण म्हणणार आहोत कोलिनियर फोर्सेस. हे बघा,
मग ते असू दे कसे पण, एखादा उलटा असेल, एखादा सरळ असेल, कसे पण असू दे, त्यांची मॅग्निट्यूड कशीही असू दे, बट दे मस्ट लाय ऑन अ सेम लाईन, तर त्याला आपण म्हणतो कोलिनियर फोर्सेस. देन नॉन कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, जे एका लाईनवर नाही आहेत, वेडेवाकडे कसे आहेत, ओके, त्यांना म्हणतो आपण नॉन कोलिनियर. सो लिनियर आणि कोलिनियर आणि नॉन कोलिनियर इज नॉट अ बिग डील, तुम्हाला लगेच शब्दच कळतात, कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. देन कॉनकरंट म्हणजे काय, कॉनकरंट म्हणजे एकाच पॉइंटला सगळे मीट होणारे फोर्सेस, अशा सिस्टीमला आपण म्हणतो कॉनकरंट सिस्टीम. मग एखादा फोर्स येत असेल, एखादा जात असेल, ओके, बट दे मीट ऍट अ सेम पॉइंट, जे एका पॉइंटला भेटतात त्यांना आपण म्हणतो कॉनकरंट फोर्सेस. कॉनकरंट फोर्सेस. आणि नेक्स्ट इज नॉन कॉनकरंट, म्हणजे एका पॉइंटला नाही येत ते, एक स्क्वेअर घेतला, या स्क्वेअरच्या साईडला मी फोर्सेस काढले, हे कॉन्करंट आहेत का, तर नाही, हे कधीच एकमेकांना भेटणार नाहीत, कुठल्याच पॉइंटला मॅच होणार नाहीत. सो दीज आर नॉन कॉन्करंट फोर्सेस. सो द फोर्सेस नॉट मीटिंग ऍट वन पॉइंट आर नोन ऍज नॉन कॉन्करंट फोर्सेस. ओके, सो याची डेफिनेशन पाठ करायला जाऊ नका, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. अँड लास्ट इज पॅरलल फोर्सेस. आता पॅरलल फोर्सेस नावच सांगतंय, फोर्सेस पॅरलल आहेत. आता याच्यात दोन प्रकारचे असतात, एक सेम, एक लाईक आणि अनलाईक. लाईक आणि अनलाईक. लाईक म्हणजे सगळ्यांची डायरेक्शन सेम, लाईक फोर्सेस, सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे. आणि अनलाईक म्हणजे काय, तर एखादा खाली एखादा वर, पॅरललच, पण लाईक म्हणजे सगळ्यांची डायरेक्शन सेम, आणि अनलाईक म्हणजे एक वर एक खाली कसं येऊ शकतो. सो टोटल आपण हे 7 प्रकार पाहिले. या 7 प्रकारचे अर्थ तुम्ही स्वतःहून बनवून लिहा, कुठल्याही बुक मधनं कॉपी करू नका. सो दिस वॉज द पार्ट सिस्टीम ऑफ फोर्सेस. आता बेसिक अभ्यास करायचा आहे कसा, तर अशीच सुरुवात आहे, छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एखादा कोप्लेनर सिस्टीम दिसली तर आपल्याला ती बघूनच कळली पाहिजे की कोप्लेनर सिस्टीम आहे, ती सिस्टीम बघून कळली पाहिजे की कोलिनियर सिस्टीम आहे. ओके, सो ही आहे बेसिक सुरुवात, कसा मेकॅनिक्स स्टार्ट करावा. देन द नेक्स्ट इज रिझोल्युशन ऑफ फोर्सेस, जे आपण चॅप्टरचं नाव दिलंय. सगळ्यात पहिले रिझोल्युशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय, की समजा एखादा फोर्स आहे, त्या फोर्सला आपण स्प्लिट करायचंय, स्प्लिट करायचंय वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये. लेट अस से वन लाईक दिस. आता एक फोर्स आहे, या फोर्सला आपण दोन फोर्स मध्ये स्प्लिट केलं, एक वाय ऍक्सिस वर, एक एक्स ऍक्सिस वर. आता हे वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस हे आपण ठरवलंय, कुठल्याही फोर्सला इतर कंपोनंट मध्ये स्प्लिट करणं, त्याला आपण म्हणतो रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ओके, स्प्लिट करताना त्याचं महत्व नाही गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर का मी ह्या बॉक्सला खेचत असेल, एक फोर्स लागत असेल, तर ह्या फोर्सला मी जर का स्प्लिट केलं, तर त्याचा जो रिझल्टंट आहे तो तेवढाच राहिला पाहिजे, म्हणजे बॉक्स तेवढाच हल्ला पाहिजे. स्प्लिट केल्यानंतर त्याची ताकद कमी नाही झाली पाहिजे, त्याची जी फोर्स आहे तो कमी नाही झाला पाहिजे, त्याला आपण रिझोल्युशन म्हणतो. ओके, सो रिझोल्युशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय, स्प्लिट करायचे आपल्याला फोर्सेसला, बट त्याची ओरिजिनल जी क्वांटिटी आहे, जो त्याचा इफेक्ट आहे तो न घालवता, त्याला म्हणतो आपण रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. आधी सगळ्या डेफिनेशन पाहून घेऊया आणि मग आपण खऱ्या खऱ्या रिझोल्युशनला जाऊन घेऊया. आता रिझल्टंट आणि इक्विलिब्रंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दोन एकदम सिमिलर बट अपोजिट गोष्टी आहेत. ओके, एकदम सिमिलर बट अपोजिट गोष्टी आहेत. व्हॉट इज रिझल्टंट? रिझल्टंट म्हणजे एखाद्या बॉक्सवरती समजा मी फोर्स लावत असेल, तर या सगळ्या फोर्सला आपण फक्त एका फोर्स मध्ये आणून ठेवतो, की त्या फोर्सचा आणि या सगळ्या फोर्सचा इफेक्ट सेम पाहिजे. ओके, समजा या बॉक्सला मी दोन ठिकाणून ढकलत असेल, एक इकडून आणि एक इकडून, तर हा जो पुढे जातोय याला मला कन्वर्ट करायचंय फक्त एका फोर्स मध्ये, त्या फोर्सला मी म्हणणार रिझल्टंट, त्या फोर्सला मी म्हणणार रिझल्टंट. फॉर एक्झाम्पल, हा बॉक्स इकडून ढकलला जातोय, इकडून ढकलला जातोय आणि इकडून ढकलला जातोय. हा बॉक्स कुठल्या डायरेक्शनला जाणार, ही झाली माझी मोशन, ही झाली माझी मोशन. मला काय करायचंय, ह्या अख्ख्या सिस्टीमचा रिझल्टंट फाइंड करायचा आहे. तर रिझल्टंट काय असणार आहे, या तिघांना रिप्लेस करणारा एकच असा फोर्स जो मोशन सेम ठेवेल, त्याला आपण म्हणतो रिझल्टंट. आणि व्हॉट इज इक्विलिब्रियम? आता रिझल्टंट म्हणजे काय, बॉडी मोशन मध्ये नाहीये,
जेव्हा एखाद्या बॉक्सवर रिझल्टंट येतो तेव्हा रिझल्टंट आल्यामुळे तो बॉक्स हलणार आहे, तो बॉक्स थांबणार नाही, तो बॉक्स मोशन मध्ये आहे. बघा इथे मेन्शन आहे मोशन मध्ये. मग आता मला या बॉक्सला थांबवायचं असेल तर काय करायला लागेल? सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. समजा इथे एक खुर्ची चालली आहे, ती खुर्चीला मला थांबवायची असेल तर सेम फोर्स अपोजिट साइडने लागला पाहिजे, दॅट इज फ्रॉम दिस साइड. हा जो फोर्स आहे जो या रिझल्टंटच्या ऑपोजिट साइडनी येतो आणि या मोशनला घालवतो किंवा या मोशनला बंद करतो त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रंट. इक्विलिब्रंट म्हणजे काय? जी काय सिस्टीम आहे ही रेस्ट मध्ये येते. रेस्ट मध्ये काय येते? कारण आपण एखाद्या मोशन देत असतो तिला अडवतो म्हणजे इक्विलिब्रंट आहे. हा इक्विलिब्रंट काय करतो? त्या मोशनला थांबवतो. द सिस्टीम बिकम्स ॲट रेस्ट, त्याला म्हणतात आपण इक्विलिब्रंट. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जर रिझल्टंट असा आहे, लेट अस से रिझल्टंट इज 200 न्यूटन. एक एक्झाम्पल देते, तुमची कन्सेप्ट माहिती पाहिजे. जर रिझल्टंट हा आहे 200 न्यूटन तर इक्विलिब्रंट कसा पाहिजे? असा 200 न्यूटन. किंवा जर व्हॅल्यू म्हणायला गेला, जर रिझल्टंट आहे 200 न्यूटन तर आपण इक्विलिब्रंट कसा लिहिणार? इक्विलिब्रंट विल बी -200 न्यूटन. सो पेपरमध्ये नीट लक्ष देऊन ऐकायचं, की नीट लक्ष देऊन वाचायचं की आपल्याला रिझल्टंट विचारलाय का इक्विलिब्रंट विचारलाय. जर का रिझल्टंट विचारला तर जे आलंय ते आन्सर, इक्विलिब्रंट विचारला तर जे आलंय त्याच्यात साइन चेंज करायचे, ते आपला आन्सर असणार आहे. सो रिझल्टंट कीप्स द बॉडी इन द मोशन अँड इक्विलिब्रंट comes brings the body in the equilibrium. इक्विलिब्रियम म्हणजे मोशन रेस्ट करतो, थांबवतो. त्यामुळे हे दोन डेफिनेशन्स खूप जास्त महत्वाचे आहेत आणि हे समजून त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. सो आता आपण जाऊया रिझोल्युशन ऑफ फोर्सेस कडे. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये आपण 2 ते 3 प्रकार बघणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले आपण बघूया इफ फोर्सेस आर 2. म्हणजे जर का दोनच फोर्सेस आहेत तर अशा वेळेला आपण यूज करणार आहोत पॅरलेलोग्राम. अशा वेळेला आपण यूज करणार आहोत पॅरलेलोग्राम रूल. पॅरलेलोग्राम रूल यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एक हा फोर्स है एफ ए, लेट अस से पी, आणि दुसरा फोर्स आहे क्यू. जर दोन फोर्सेस आहेत पी आणि क्यू, तर यांचा रिझल्टंट कसा असणार आहे? इट विल बी लाईक दिस इन अ शेप ऑफ पॅरलेलोग्राम. इन अ शेप ऑफ पॅरलेलोग्राम. ओके, तो ह्या आपण डायग्रामला इथे हा अँगल आहे थीटा, क्यू आणि पी मधला अँगल आहे थीटा, आणि फक्त पी आणि रिझल्टंट मधला अँगल आहे अल्फा. तर जेव्हा अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये दिसेल तेव्हा तुम्ही रिझल्टंट फाइंड करताना काहीही दुसरा विचार करणार नाही आहात, फक्त हा रूल लावणार आहात. ही डायग्राम डोळ्यासमोर क्लिअर ठेवा. अशा प्रकारची डायग्राम जिथे दोन फोर्सेस आहेत आणि अँगल्स माहिती आहे, रिझल्टंट काढायचा आहे, तर तुम्हाला कुठला रूल वापरायचा आहे? पॅरलेलोग्राम. इतर कुठलीही डायग्राम दिसू दे, तुम्ही हा रूल सोडून द्या, लक्षात ठेवू नका. फक्त कधी लक्षात ठेवायचंय? दोन फोर्सेस आणि रिझल्टंट काढायचा असेल तर याचे फक्त फॉर्म्युले पाठ करायला पाहिजे आपल्याला. रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आर स्क्वेअर सॉरी पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos theta. Formula is r square plus q square plus 2pq cos theta, where theta is the angle between p आणि q. इथे अल्फाचा संबंधच नाहीये. या फॉर्म्युल्यामध्ये p चा संबंध आहे, q चा संबंध आहे आणि pq च्या मधल्या अँगलचा संबंध आहे, बाकी कसला संबंध नाही. आणि अल्फा इज इक्वल टू व्हॉट इज अल्फा? अल्फा इज अ डायरेक्शन. मी मगाशी मेन्शन केलं होतं, ह्या ऍक्सिस पासून हे जे रिझल्टंट आहे हा जो अल्फा असणार आहे आपली डायरेक्शन असणार आहे. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. क्यू साइन थिटा अपॉन
पी प्लस क्यू कॉस थिटा. हे कुठून आलं काहीही घेणं देणं नाही आपल्याला. विसरून जा की हे कुठून आलं. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला हे दोन फॉर्म्युले पेपरमध्ये वापरायचे आहेत जेव्हा अशा प्रकारचं न्यूमेरिकल तुम्हाला पेपरमध्ये आढळणार आहे. बस संपला विषय. ओके, परत एकदा एक्सप्लेन करतोय काय काय कुठे कुठे आहे. रिझल्टंट काढायचा असेल तर पी चा स्क्वेअर प्लस क्यू चा स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू इंटू कॉस थिटा. थिटा म्हणजे दोघांमधला अँगल आणि अल्फा म्हणजे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. तर त्याचा फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. ओके, सो दिस इज द पॅरलोग्राम रूल. कुठे वापरायचा आहे हा रूल जेव्हा फक्त दोन फोर्सेस आपल्याला अवेलेबल असतील. सेम टाइमला आपण एक साइन रूल म्हणून वापरू शकतो. बट जेव्हा अल्फा प्लस बीटा विल नॉट बी इक्वल टू 90, अल्फा प्लस बीटा विल नॉट बी इक्वल टू 90 आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90, हे दोन कंडिशन लक्षात ठेवायचे तुम्हाला. अल्फा प्लस बीटा नॉट इक्वल टू 90, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 90. याचा अर्थ काय सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका. हा अल्फा आहे, हा बीटा आहे. हा अल्फा आहे, हा बीटा आहे. अँड नेक्स्ट हे दोन फरक समजून घ्या. अशी डायग्राम येईल तेव्हा वेगळं रिझोल्युशन असणार आहे, अशी डायग्राम येईल तेव्हा वेगळं रिझोल्युशन असणार आहे. आता आपण बोलतोय प्युअर रिझोल्युशन बद्दल. मगाशी आपण बोललो रिझल्टंट कसा फाइंड करायचा आहे. जेव्हा दोन फोर्सेस असतील तेव्हा आपण काय वापरणार आहोत, पॅरलेलोग्राम फोर्स. आता आपण इथे रिझोल्युशन पण करू शकतो आणि फोर्स पण फाइंड करू शकतो, दॅट इज रिझल्टंट पण फाइंड करू शकतो. सो दोन्ही गोष्टी इथे आपण पॅरलली बघतो आहे. हे बघा, ही डायग्राम सेम पॅरलेलोग्राम सारखी आहे, बट तुम्ही दुसरा रूल पण यूज करू शकता जो जास्त सोपा रूल आहे. त्यामुळे माझी ऍडवाइस घ्या, पॅरलेलोग्राम रूल फार कधी यूज करायचा तेव्हा एकदम सिंपल डायग्राम आहे, तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे कॅल्सी आहे तेव्हा. थोडी जरी कॉम्प्लिकेटेड डायग्राम असेल तर ही डायग्राम हा फॉर्म्युला यूज करायचा. खूप जास्त सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा काय आहे, पी अपॉन, आता लक्ष द्या, पी चा अँगल कुठला आहे अल्फा, क्यू चा अँगल कुठला आहे बीटा. तर पी चा ऑपोजिट अँगल लिहायचा, दॅट इज साइन बीटा. पी चा ऑपोजिट अँगल कुठला आहे बीटा, क्यू चा ऑपोजिट अँगल कुठला आहे अल्फा. आणि जो रिझल्टंट आहे तर रिझल्टंटचा फॉर्म्युला लिहायचा साइन ऑफ 180 मायनस अल्फा प्लस बीटा. नीट लक्ष देऊन हा फॉर्म्युला बघा. पहिला आहे पी अपॉन साइन बीटा, क्यू अपॉन साइन अल्फा आणि आर अपॉन साइन 180 मायनस अल्फा प्लस बीटा. याला आपण म्हणतो रिझॉल्व्ह करणे किंवा हा फॉर्म्युला वापरायचा साइन रूलचा. कधी वापरायचा हा फॉर्म्युला, जर का अल्फा प्लस बीटा म्हणजे हा अल्फा आणि हा बीटा या दोघांचं ऍडिशन किती नसेल 90 नसेल तर वापरायचा. हा खूप सिंपल फॉर्म्युला बनतो तेव्हा. आणि हा आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 म्हणजे काय, या दोघांचं अंतर आहे 90 डिग्री. अशा वेळेला आपल्याला प्रॉपर रिझोल्युशन ऑफ फोर्सेस कडे जावं लागतं. दॅट इज एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि क्वाड्रंटशी आपल्याला खेळायचंय जेव्हा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 असेल. सो आतापर्यंत आपण दोन गोष्टी महत्वाच्या पाहिल्या. जेव्हा पॅरलेलोग्राम लुक असेल किंवा असा लुक असेल तेव्हा आपण दोन फॉर्म्युले यूज करू शकतो. एक आहे पॅरलेलोग्राम वाला रूल आणि दुसरा आहे साइन रूल. सो तुम्हाला जो सोपा वाटेल आपण दोन्ही प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही यूज करा आणि तुमचा आन्सर सेम येणार आहे. ओके, आपण जाणार आहोत आता रिझोल्युशन इन द फोर क्वाड्रंट सिस्टम. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके, जे आता मी म्हणत होतो दोन फोर्सेस आहेत, हा रिझल्टंट आहे, ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. तर लक्षात कसं ठेवायचंय, हे बघा, जिथला अँगल आपल्याला माहिती असतो, मी सांगतोय ते वाक्य नीट लक्ष देऊन ऐका, एवढं सिंपल लक्षात ठेवा.
जिथला अँगल आपल्याला माहिती असतो तो कॉस आणि दुसरा भाग साइन. काय लक्षात ठेवायचंय, जो अँगल माहिती आहे तो कॉस, जो नाही माहिती तो साइन. आता यापैकी हा रिझल्टंट आहे आपला, यापैकी कुठला अँगल माहिती आहे आपल्याला, एक्स ऍक्सिसचा माहिती आहे, म्हणून जो आपला आर एक्स कंपोनंट असणार आहे एक्स ऍक्सिसचा तो असणार आहे कॉस, तो असणार आहे कॉस. आणि आर वाय कंपोनंट काय असणार आहे, ऑटोमॅटिकली साइन. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, तुमची कुठलाही रिझोल्युशन चुकणार नाही. परत एकदा सांगतोय, रिझल्टंट जर का मला रिझॉल्व्ह करायचा आहे दोन कंपोनंट्स मध्ये, एक एक्स ऍक्सिस आहे आणि एक वाय ऍक्सिस आहे, तर जिथला अँगल माहितीये त्याला द्यायचं कॉस आणि दुसरा ऑपअप काय आला, साइन. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता एक्स ऍक्सिस जर का राईट हँड साइडला जात असेल तर पॉझिटिव्ह, एक्स ऍक्सिस जर का राईट हँड साइडला जात असेल तर पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साइडला जात असेल तर निगेटिव्ह. सगळ्यांना माहितीच आहे, राईट हँड साइडला जाणं म्हणजे पॉझिटिव्ह, इकडे जायला म्हणजे पॉझिटिव्ह, आणि लेफ्टला जाणं म्हणजे नेगेटिव्ह. तसंच वाय ऍक्सिसचं वर जाणं म्हणजे पॉझिटिव्ह, वर जाणं म्हणजे पॉझिटिव्ह आणि खाली येणं म्हणजे नेगेटिव्ह, खाली येणं म्हणजे नेगेटिव्ह. सो ह्या चार गोष्टी आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या क्वाड्रंट मध्ये पडणारा कुठलाही फोर्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, मेन्शन करतो इथे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, मायनस एक्स ऍक्सिस, मायनस वाय ऍक्सिस. सो आपण काही छोटे छोटे एक्झाम्पल्स बघूया की फोर्सेस कसे रिझॉल्व्ह करू शकतो. हा एक फोर्स घेऊया आर. ओके, आपल्याला हा अँगल माहिती आहे. सो जसं मी लिहित जाईन तसं तुम्ही एक एक फोर्स स्वतःही रिझॉल्व्ह करत जा आणि तिथल्या तिथे फोर्स संपवा. आता आर अँगल कुठला माहिती आपल्याला, एक्सचा माहिती, म्हणून हा जर मी रिझॉल्व्ह केला तर एक इकडे जाईल आणि एक वर जाईल. पहिली गोष्ट हे बघा की एक्स राईटला जातोय का लेफ्टला जातोय, राईटला जातोय. राईटला जातोय म्हणजे पॉझिटिव्ह. वाय, वाय वर जातोय का खाली जातोय, वर जातोय, वर जातोय म्हणजे पॉझिटिव्ह. सो आपले आर एक्स आणि आर वाय दोघेही फोर्सेस काय असणार आहेत, पहिली गोष्ट पॉझिटिव्ह असणार. का, एक्स राईटला जातोय आणि वाय वर जातोय. आता रिझॉल्व्ह करूया आपण. रिझॉल्व्ह कसं करणार आहोत, आर आणि एक्सच्या मध्ये थिटा आहे, म्हणजे थिटा आपल्याला कुठला माहितीये, एक्सचा माहितीये. थिटा माहिती असला की कॉस, म्हणून आर कॉस थिटा. आणि थिटा नसलेला माहिती की तो ऑपोजिट साइन थिटा. सो आर साइन थिटा. सो हे झालं माझं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस, जो सिस्टीम आर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. आता आपण हाच फोर्स फक्त थोडा चेंज करतोय. आपल्याला माहिती आहे अँगल इथला थिटा. ओके, मी फक्त थिटा चेंज केलाय. तर काय होईल अख्ख्या क्वेश्चन मध्ये चेंज, हे बघा, हा राईटलाच जाणार आहे सो पॉझिटिव्ह, हा वर जाणार आहे सो पॉझिटिव्ह, दोघेही पॉझिटिव्हच झाले. पण अँगल कुठला माहिती आहे आपल्याला, वायचा माहिती आहे. अँगल वायचा माहिती असल्यामुळे वायचा अँगल होणार कॉस आणि एक्स ऑटोमॅटिकली होणार साइन. थोडक्यात हा जो थिटा आहे, हा थिटा कुठल्या ऍक्सिस मधला आपल्याला माहिती आहे तर कॉस. आता हा थिटा कुठल्या ऍक्सिस मधला माहिती आहे आपल्याला, वाय ऍक्सिस मधला, म्हणून वायला मी आर वायला केलं कॉस आणि एक्स ला काय केलं, साइन. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात द्यायच्या आहेत. पहिली गोष्ट की डायरेक्शन एक्स ची पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, वाय ची पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, या दोन गोष्टी. थर्ड, थिटा नक्की कुठला माहिती आहे आपल्याला, एक्स ऍक्सिसचा माहिती आहे का वाय ऍक्सिसचा माहिती आहे. ज्याचा माहिती आहे तो थिटा झाला माझा कॉस, ऑपोजिट झाला माझा साइन. सो अशा प्रकारे आपण काही काही फोर्सेस यातले चेक करूया आणि सगळे रिझॉल्व्ह करून बघूया होत आहेत का नाही. एक फोर्स घेऊया आपण. ओके, हा घेतला आपण एक फोर्स. हा रिझॉल्व्ह केला तर कसा होईल, एक वर जाईल एक लेफ्टला जाईल. आता पहिला प्रश्न विचारायचा स्वतःलाच की एक्स लेफ्टला जातोय का राईटला जातोय. एक्स जातोय लेफ्टला, एक्स जातोय लेफ्टला म्हणजे निगेटिव्ह, लगेच इथे निगेटिव्ह साईन देऊन टाका, म्हणजे चुकायचा विषय नको. वाय, वाय वर जातोय, वर जातोय म्हणजे पॉझिटिव्ह, इथे लगेच प्लस साईन देऊ टाका, म्हणजे चुकायला नको. आता थिटा कुठला माहितीये, थिटा आपल्याला माहितीये एक्सचा, म्हणून त्याला लिहायचं कॉस, दॅट इज आर कॉस थिटा. आणि दुसरा कुठला झाला ऑटोमॅटिक, आर साइन थिटा. सो दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक साइन आणि एक अँगल, कॉस का साइन. एवढ्या गोष्टी करा, तुमचं काम झालं. आता काय चेंज करूया, फक्त हा थिटा इथला काढतो
इथे देतो. डायरेक्शन चेंज झाली का? नाही. सो हा मायनस प्लस तसाच राहिला. अँगल चेंज झाला. अँगल कुठला माहिती आपल्याला? वायचा अँगल माहिती आहे. वायचा अँगल माहिती असल्यामुळे वाय झाला माझा कॉस आणि हा झाला आपला साइन. सो ही अशी कन्सेप्ट आहे, हे कसं यूज करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल, हा घेतला आपला थिटा. रिझॉल्व केला तर रिझॉल्व एक खाली जाईल, एक लेफ्टला जाईल. क्वाड्रंट वरनं ठरवायचं आहे की शेजारचे क्वाड्रंट बघा, एक खाली जातोय, हा लेफ्टला जातोय. ओके, आता पहिले साइन देऊया आपण. साइन देताना कशी देणार? हा झाला आपला एक्स. एक्स कुठे जातोय? लेफ्टला. एक्स लेफ्टला म्हणजे मायनस, आणि वाय खाली म्हणजे मायनस. आता थिटा शोधा. थिटा आहे एक्स मधला, म्हणून आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. ओके, त्यानंतर हा थिटाचं इकडे गेलं ते साइन आणि कॉस फक्त वर खाली होईल. आणि लास्ट क्वाड्रंटचं एखादं एक्झाम्पल घेतलं तर हा थिटा घेऊया, हा आर. सो आर एक्स आणि आर वाय चेक करूया काय येत आहेत. हा झाला आपला पहिला फोर्स, हा दुसरा फोर्स. एक्स ऍक्सिस राईटला चाललाय म्हणून पॉझिटिव्ह. वाय ऍक्सिस खाली चाललंय म्हणून नेगेटिव्ह. सो हा येणार आहे आर. ओके, थिटा कोणामध्ये? वाय मध्ये. सो पहिले मी आर कॉस थिटा वाय ला लिहून घेतो आणि ऑपोजिट झाला आर साइन थिटा. सो अशा प्रकारे तुम्हाला रिझोल्युशन करायचं आहे फोर्सेसचं या 4 क्वाड्रंट मध्ये. हे कधी होणार आहे? जेव्हा तुमचे 90 डिग्रीज तुम्हाला जेव्हा काढायचं असतं तेव्हा तुम्हाला कॉस थिटा आणि साइन थिटाची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कसं दोन गोष्टी आहेत, खाली चाललंय, वर चाललंय, लेफ्टला चाललंय का राईट चाललंय, त्याच्यावर प्लस आणि मायनस साइन्स, आणि अँगल कोणाच्या बाजूचा आहे त्याच्यावरून तुमचा कॉस किंवा साइन ठरणार आहे. सो हे आपण एवढे सगळे रूल्स पाहिलेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, त्या कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घेतो. आता ही जी गोष्ट सांगतो ती बेसिक ट्रिग्नोमेट्री आहे. अगदी 9वी-10वीतल्या मुलांपासून आपण शिकत आलेलो आहोत की ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळ्यात पहिले आपला पायथागोरस थेरम. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, हे सगळ्यांना माहितीच असेल. व्हॉट अबाउट अँगल अँड ट्रिग्नोमेट्री? जर हा माझा अल्फा आहे, तर व्हॉट इज साइन अल्फा? साइन अल्फा इज अपोजिट अपॉन hypotenuse. Opposite upon hypotenuse. What is cos alpha? Cos alpha is adjacent upon hypotenuse. Adjacent upon hypotenuse. And what is tan alpha? Tan alpha is opposite upon adjacent. That is b upon a. तर हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता उलट किती फास्ट करू शकता जेव्हा तुम्ही, त्या गोष्टीवर मी लक्ष द्यायला लावतोय. थोडक्यात, जर तुम्हाला ओके, जर हा अल्फा दिलाय 30 डिग्री, जर हा अल्फा दिलाय 30 डिग्री आणि ही लेंथ आहे फाय, ओके. जेव्हा तुम्हाला हायपोटेनस माहिती असते, तर या अँगलची समोरची बाजू म्हणजे असते फाय साइन 30. हे तुम्हाला सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं आहे की जेव्हा हायपोटेनस माहिती आहे आणि अँगल माहिती आहे, त्या अँगलच्या समोरची बाजू असते हायपोटेनस इंटू साइन 30, आणि ऍडजस्टंट बाजू हा झाला ए आणि हा झाला बी. तर ए काय असणार आहे? फाय साइन 30, आणि बी काय असणार आहे? फाय कॉस 30. बी काय असणार आहे? फाय कॉस 30. सो ह्या गोष्टी हायपोटेनस मध्ये वापरताना तुम्हाला शिकता आल्या पाहिजेत. जेव्हा जेव्हा दोन बाजू दिलेल्या असतील तुम्हाला, जसे दोन कॉन्करंट लाईन्स आहेत, या कॉन्करंट लाईन्स मधला जो हा अँगल असतो आणि हा अँगल असतो तो सेम असतो. यू मस्ट नो दिस थिंग की हे दोन अँगल सेम असतात आणि हे दोन अँगल सेम असतात. या गोष्टी माहिती पाहिजेत. त्यानंतर एखादा जर ट्रायंगल घेतला तर ट्रायंगलच्या अँगलची टोटल किती असते? ट्रायंगलच्या अँगलची टोटल असते 180 डिग्री. सो ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजेत. एक स्ट्रेट लाईन आहे,
एक स्ट्रेट लाईन मध्ये जर का इथे एक अँगल केला, हा जर का आहे 30 डिग्री, तर हा किती असेल? ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एखादी स्ट्रेट लाईन कुठल्याही गोष्टीला 180 डिग्री मध्ये डिवाइड करते. सो ही अख्खी किती असणार आहे? ही अख्खी असणार आहे 180. 180तली ही 30 आहे, तर ही उरलेली किती असणार आहे? 150 डिग्री. ऑनलाईनचे क्वेश्चन सोडवताना तुम्ही एवढे क्विक पाहिजे. त्यासाठी पहिले या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, एवढ्याच लागणार आहेत आपल्याला. त्या गोष्टी एकदा आठवा, रिवाइज करा. नसतील आठवत ते इकडे बघा, मी ड्रॉ केलेल्या आहेत. नुसत्या रिवाइज करायचा प्रयत्न केला आपण. या सगळ्या मेथड्स आपण केलेल्या आहेत. तो ह्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं काही जे बघितलं, हे टोटली बेसिक होतं की अख्ख्या न्यूमरिकल्स मध्ये आपण A to Z हे सगळं वापरणार आहोत. आणि हे सगळं तुमचं क्लिअर नसेल तर मेकॅनिक्स खूप जास्त अवघड जाईल तुम्हाला. सो काही डाऊट असेल तुम्ही कधीही मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं बेसिक तुम्ही क्लिअर करा. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डायरेक्टली न्यूमरिकल्स कडे जाणार आहोत. असेच क्वेश्चन टार्गेट करणार आहोत जे MCQ मध्ये आपल्याला हेल्प करतील आपल्याला सॉल्व्ह करायला. थँक्यू.